Students, today we will discuss about the poem Be the Best. It is first poem in standard English. Be the best if you can't be the pine on the top of the hill. First of all, the poet has given the example of nature to ask us to be the best because the poet likes nature very much. So, in whole poem, he has given the example of nature to describe and to tell us how to be the best. म्हणजे कवीनं या पोयममध्ये आपण कसं बेस्ट बनायचं आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी निसर्गातील दृश्यांचा वापर केलेला आहे. निसर्गाच्या उदाहरणाच्या साहाय्याने त्याने आपल्याला बी द बेस्ट याबद्दल सांगितलेलं आहे. बी द बेस्ट इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल. हिअर पोएट सेज अस, इफ यू कांट बी द पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली. मीन्स इफ वी कांट बिकम द बिग ट्री. जर आपण पाईनसारखं मोठं झाड बनू शकत नसेल, आपण पाईन या वृक्षासारखे मोठं झाड बनू शकत नसेल तर निदान आपण स्क्रब बनलं पाहिजे, जे दऱ्याखोऱ्यामध्ये असतं. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. वी कॅन बिकम द लिटल बट बेस्ट स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. आता रील म्हणजे अ स्ट्रीम, एक झरा. झऱ्याच्या कडेला असलेलं स्क्रब, झुडपाचा प्रदेश आपण असलं पाहिजे. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. द नेक्स्ट लाईन सेज अस, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. बुश म्हणजे झुडूप. इफ यू कांट बी अ ट्री म्हणजे झाड. आपण झुडूपसुद्धा बनू शकतो जर आपण झाड बनू शकलो नाही. जर आपण मोठं झाड बनू शकलो नाही तर आपण निदान झुडूप तरी बनलो पाहिजे. कारण बुश हॅज हिज इम्पॉर्टन्स इन नेचर. झुडपालासुद्धा निसर्गात महत्त्वाचं स्थान आहे. चला नेक्स्ट लाईन बघू. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ ग्रास. बी म्हणजे बनणे, बी म्हणजे असणे. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. यू हॅव सीन द ग्रास नियर द हायवे. हिअर पोएट सेज अस, इफ यू कांट बी अ बुश, बी अ ग्रास. जर आपण झुडूप बनू शकत नसेल, जर आपण झुडूप बनू शकत नसेल तर आपण काय बनलं पाहिजे? गवत. काय बनलं पाहिजे आपण? गवत. अँड मेक हायवे हॅपियर. आणि रस्ते हॅपियर बनवले पाहिजे. इफ यू आर मस्की देन जस्ट बी अ बास. इफ यू आर मस्की अँड देन जस्ट बी अ बास. आता मस्की आणि बास हे माशांचे नाव आहे. हा मस्की मासा आहे. आणि मस्की आणि बास सारखे मासे तुम्ही बनले पाहिजेत. बट द लिवलियस्ट बास इन द लेक. बट द लिवलियस्ट बास इन द लेक म्हणजे एक सजीव असा मासा तुम्ही बनले पाहिजे. नेक्स्ट लाईन बघू. वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्र्यू. वी कांट ऑल बी कॅप्टन्स म्हणजे वी ऑल म्हणजे आपण सर्वजण कॅप्टन बनू शकत नाही. सर्वजण कॅप्टन बनू शकतात का? नाही. बट वी कॅन बी अ क्र्यू. परंतु आपण क्र्यू मेंबर, त्यांचे सहकारी मात्र बनू शकतो. देअर इज समथिंग
फॉर ऑल ऑफ अस हिअर. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. येथे प्रत्येकाला काही ना काही महत्त्व आहे, प्रत्येकाला काही ना काही काम करायचं आहे. देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेजर टू डू. मीन्स हिअर इज लॉट ऑफ वर्क टू डू. सम वर्क इज बिग. काही काम मोठं आहे तर काही काम छोटं आहे. अँड द टास्क यू मस्ट डू इज नियर. आणि जे काम तुम्हाला करायचं आहे ते तुमच्या जवळच आहे. नेक्स्ट स्टांजा बघू. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. जर तुम्ही मोठा हायवे बनू शकत नसाल तर ट्रेल बना. ट्रेल म्हणजे छोटासा मार्ग बना. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. इफ यू कांट बिकम अ बिग सन यू कॅन बिकम अ स्टार. इफ यू कांट बिकम अ सन बी अ स्टार. सूर्य बनू शकत नसाल तर एखादा तारा बना. इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर फेल. बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. म्हणजे तुमचा साईज किंवा तुमची उंची ठरवत नाही की तुम्ही जिंकणार की हरणार. सो बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जे काही असाल ते बेस्ट असा. यू कॅन डू बेस्ट.